हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्रो, इंडियन नेव्हीनं 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 12वी बीटेक कॅडेट एंट्री स्कीम नावाची एक योजना काढलेली आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची ह्या योजनेसाठी निवड होईल त्या विद्यार्थ्यांना 4 वर्षाचा बीटेक कोर्स इंडियन नेव्हीमध्ये करता येणार आहे आणि हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची कमिशन अधिकारी म्हणून परमनंट नियुक्ती इंडियन नेव्ही करणार. म्हणून ही विद्यार्थ्यासाठी सुवर्ण संधी आहे. कृपा करून ही संधी मिस करू नका. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तर पहा, बीटेक कॅडेट एंट्री स्कीम यासाठी एलिजिबिलिटी काय आहे? क्रायटेरिया बघा, आर्ट्स, कॉमर्स या शाखेचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल नाहीत. सायन्स मध्ये PCB आणि PCM हे 2 ग्रुप असतात. PCB ग्रुप सुद्धा यासाठी एलिजिबल नाही. मग फक्त PCM ग्रुपचे विद्यार्थीच यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी फिजिक्स मध्ये 70 मार्क असायला पाहिजे. केमिस्ट्री मध्ये 70 मार्क पाहिजे आणि मॅथ मध्ये 70 मार्क पाहिजे आणि इंग्लिश मध्ये 50 मार्क पाहिजे. यापेक्षा कमी मार्क जर असतील तर ते विद्यार्थी यासाठी एलिजिबल नाही. ही झाली पहिली अट. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी यासाठी अर्ज करणार आहेत ते सगळे विद्यार्थी बॅचलर पाहिजे. म्हणजे काय, जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अर्ज करणार आहे त्यांचं लग्न झालेलं नाही पाहिजे. अविवाहित विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. त्यानंतर बघा, याची आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे? विद्यार्थी जेई मेन्स, विद्यार्थ्याची जेई मेन्सची रँक विचारात घेतली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची SSB इंटरव्ह्यू होणार आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये विद्यार्थ्याचं सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल होणार आहे, ज्याला आपण वैद्यकीय चाचणी म्हणतो ते मेडिकल. आणि त्यानंतर शॉर्ट लिस्ट लागणार आहे. इथपर्यंत समजलं? ही झाली एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि ही झाली निवड प्रक्रिया. आता हा बीटेक प्रोग्राम साठी कुठली ब्रांचचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्याविषयी बघू. यासाठी मेकॅनिकल इंजिनियर,
आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. यासाठी 60 जागा आणि या ब्रांचसाठी 60 जागा या ठिकाणी अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंडियन नेव्हीमध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना इंडियन नेव्हीची आवड आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण अशी संधी आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना इंडियन नेव्हीमध्ये जायचं आहे, चांगल्या प्रकारे इंजिनियर बनून देशाची सेवा करायची आहे, यासाठी अर्ज करण्याची मुदत अप्लिकेशन सुरू होणार आहे 29 मे 2024 पासून. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर अप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला इंडियन नेव्ही या सरकारी वेबसाईटला भेट द्यायची. त्यानंतर लॉग इन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर जी आवश्यक फी आहे ती भरून अर्ज सबमिट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल फक्त माझं नाही, तुमचं सुद्धा आहे. धन्यवाद.